वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। नमस्कार, मी योगेश वारे, नाशिक। आज आपण पार्थिव सिद्धिविनायक पूजन करणार आहोत। हा व्हिडिओ मी सगळ्यांच्या सोयीसाठी बनवत आहे, जेणेकरून आपण हा व्हिडिओ बघून उत्तम प्रकारे पार्थिव सिद्धिविनायकाचं प्रतिष्ठा पूजन आपण करू शकू। चला तर मग सिद्धिविनायक पूजन करूया। श्वासने उपविश्य नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः। शरीराच्या शुद्धीसाठी डोळ्याला पाणी लावायचं आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुनातो। आपल्या हाताच्या मधल्या बोटाने कपाळी कुंकू किंवा गंध लावून घ्यायचा आहे। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। आचमन करायचं आहे। 3 वेळेला हातावरती पाणी घेऊन प्यायचं आणि चौथ्यांदा तामनात सोडायचं आणि पुढे बाकीच्या देवतांना नमस्कार करायचा आहे। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। आपल्याला प्राणायाम करायचा आहे। हातात पाणी घेऊन ते तामनामध्ये सोडायचं आहे। प्रणवस्य परब्रह्मर्षी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः। नाकाला स्पर्श करायचा आहे। श्वास रोखून मनामध्ये गायत्री मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। श्वास सोडून दोन्ही कानांना स्पर्श करायचा आहे। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूगर्भस्वरूपम्। देवान् विप्रान् गुरून् वृद्धानिष्टान् ज्येष्ठान् नमस्कृत्य शांति सुक्त पाठः। द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशांतिर्भवतु। ज्याच्या देवतांचा नामोच्चार होईल त्यांना मनस्वी वंदन करायचं आहे। ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, ओम उमा महेश्वराभ्यां नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, ओम शचि पुरंदराभ्यां नमः, ओम माता चरणकमलेभ्यो नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम गुरुभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सिद्धिबुद्धिहेताय श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। सर्वांनी मनामध्ये मी म्हणतो त्याचं पुनस्मरण करायचं आहे। ओम पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः
अस्तु इति भवन्तो ब्रुवन्तु। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु। सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेत्था संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्। येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि। अभिषिक्तार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्ते। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषामिन्द्यवरस्यामो हृदयस्थो जनार्दनः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो नृतरः तत्र श्रीविजयो भूतध्रुवानैर्मतिर्ममो। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वराः। देवाच्यन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा रचनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यातो सर्वकार्यार्थसिद्धये। आता आपल्याला प्रधान संकल्प करायचा आहे। हातामध्ये पळीवर पाणी ठेवायचं आहे आणि संकल्प ऐकायचा आहे। मनामध्ये सर्वांनी त्या संकल्पाची पुनरावृत्ती करायची आहे। ओम अद्य श्री विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराद्धया प्रवर्तमानस्य अद्य हरिहर ब्रह्मणा द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामनामाश्रमे अस्मिन् वर्तमाने शार्वरीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतो महामाङ्गल्यप्रदमासुवत्तमे मासे पुण्यपवित्र भाद्रपद मासे शुक्लपक्षे आद्याय च चतुर्थ्यायां शुभपुण्यतिथौ अद्यवासराः वासरस्थो शुभवासरे शुभदिवसनक्षत्रे एवं ग्रहगुणगणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। सर्वांनी आपल्या गोत्राचं स्मरण करायचं आहे। आपल्या आडनावाचं कुलाचं स्मरण करायचं आहे। त्याच्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं आहे। आपल्या धर्मपत्रीचं नाव घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या मुलाबाळांचे आई वडिलांचे परिवारातल्या लोकांचे स्मरण करायचे आहे आणि सर्वांच्या साक्षीने आपण हा संकल्प करत आहोत अशी भावना तयार करायची आहे। आणि माझ्या मागून जो संकल्प आहे तो मनामध्ये स्मरण करायचा आहे। मम आत्मना पुराणोक्त शास्त्रोक्त सकल शुभ पुण्यफल प्राप्त्यर्थम अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक तापत्रय शमन अर्थंच धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम अंगीकृत समस्त क्षेत्रे यशो विजय संपादन पूर्वक मम गृहे धनधान्यादि अभिवृद्धि चिरलक्ष्मी सुखशांति प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहित भाद्रपद मास शुक्लपक्ष चतुर्थ्यायां शुभपुण्यतिथौ सिद्धिविनायक पूजन प्राणप्रतिष्ठा पूर्वक अहम सदयः करिष्ये। आपण येथे प्रधान संकल्प केलेला आहे आणि आता गणपती पूजनाला आपण सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम गणपतीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सिद्धिविनायकाय नमः ध्यायामि चिंतयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। बसल्या बसल्या सूर्यनारायणाचं मनामध्ये स्मरण करायचं आहे। जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्गतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्। आदित्याय नमः सहस्रकराय नमः ध्यायामि चिंतयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। आता आपण दिव्याचं पूजन करणार आहोत। एक फूल गंध अक्षतेमध्ये बुडवून देवाला समईला व्हायचं आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। दीपनाथाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। आता आपण भूमीचं पूजन करणार आहोत, वंदन करणार आहोत। हाताची उंजळ करायची, जमिनीला हात लावायचा आहे आणि भूमीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे। समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। भूम्यै नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। कलशवर्ण पूजनम। खाली अक्षत ठेवून त्याच्यावरती कलश ठेवावा। त्या कलशामध्ये सर्व तीर्थांचं आपण आवाहन करणार आहोत। त्याकरता त्याला अक्षत व्हायचे आहे। ओम इमं मे वरुणश्रुति हवमदया च मृडय त्वाम वस्तुराचके कलशगतवर्णाय नमः ध्यायामि चिंतयामि। कलशाला गंध लावायचा आहे। 5 ठिकाणी गंध लावायचा आहे। श्रीखंडं केशरं दिव्यं गंधाढ्यं सोनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्। कलशाला अक्षत, हळदी, कुंकू, फुलं, बेल, तुळस व्हायचं आहे। वरुणाय नमः सकल पूजार्थे सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि परिमल द्रव्याणि समर्पयामि। कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि पत्राणि च समर्पयामि। कलशावरती डावा हात ठेवून त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे। मत्स्य मुद्रा करायची आहे। ओम वम वरुणाय नमः नमस्कार करायचा आहे। कलशातलं पाणी फुलांनी सगळीकडे शिंपडायचं आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाम यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। कलशगतवर्णाय नमः ध्यायामि चिंतयामि उदकात्तकं गृहीतवान्। आता आपण शंख घंटिकेचं पूजन करूया। शंखाला आणि घंटिकेला आपण गंध लावणार आहोत। त्याच्यानंतर शंखाला तुळशीचं पान व्हावं, घंटिकेला बेलाचं पान व्हावं, घंटिकेला हळदी कुंकू व्हावं आणि फुलं व्हावे। वैनतेयाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात्। पांचन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्। शंख घंटिकाभ्यां नमः। सकल पूजार्थे सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। एकदा घंटा वाजवून जागेवरती ठेवायची। नमस्कार करायचा आहे। आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुरु घंटे महानादो देवतान्धारकारकं प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। हातामध्ये पळीवर पाणी घेऊन ताम्नामध्ये सोडायचे। अनेन पूजनेन सर्व देवताः प्रियंतां नमो। हात पुसून घ्यायचे आहेत। आता आपण प्रमुख मुख्य गणपतीच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा विधी करणार आहोत। तत्पूर्वी आपण कलशाचं पूजन करायचं आहे। आपण गणपतीच्या वामभागी कलश मांडलेला आहे। त्या कलशावरचं नारळ काढून खाली ठेवायचं आहे। जमिनीला हात लावायचा आहे। भूमी स्पृष्ट्वा कलशाखालच्या गव्हांना हात लावायचा आहे। धान्याला हात लावायचा आहे। यवान शिपेतो कलशाला हात लावायचा आहे। कलशं संस्थाप्य कलशामध्ये पळीवर पाणी घालायचं आहे। वरुण प्रक्षेपः एक फूल घेऊन ते गंध, अक्षत, हळदी, कुंकू या सर्वांमध्ये बुडवून ते कलशामध्ये टाकायचं आहे। गंध प्रक्षेपः एक सुपारी आणि नाण कलशामध्ये टाकायचं आहे। पूकी फले हिरण्य प्रक्षेपः तदुपरी पूर्ण पात्रं न्यसेतो नारळ पूर्वीप्रमाणे कलशावरती ठेवून द्यायचं आहे।
कलशाला 5 ठिकाणी गंध लावायचा आहे आणि कलशावरती अक्षत व्हायचे आहे। वरुणाय नमः ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि। त्याला एक फूल व्हायचं आहे। कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि। नमस्कार करायचा वरुणाय नमः, प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। आता मुख्य गणपतीच्या मूर्तीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे। आपण जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा कलाकारांनी ती बनवलेली असते आणि त्याच्या शुद्धीकरता त्याच्याकरता जे साहित्य वापरलं, माती, रंग किंवा शुद्धाशुद्ध सगळे दोष निघून जावे किंवा मूर्तीमध्ये अखंडत्व यावं याकरता काही प्राणप्रतिष्ठेचे मंत्र आहेत ते आपण म्हणायचे असतात। त्याच्यानंतर मूर्तीमध्ये प्राणशक्ती यावी याकरता काही बीज मंत्रांचं स्मरण आपण इथे करायचं असतं आणि मूर्तीला अखंडत्व यावं आणि त्यातले सर्व जे रंध्र आहेत किंवा बारीक बारीक झीज झालेली असते किंवा कुठे काही बारीक गोष्ट राहून गेली असते पूर्ण करायची, ती पूर्णत्वास जावी याच्याकरता आपण मूर्तीला घृताचं म्हणजे तुपाचं लेपन करणार आहोत, अंशमात्र हृदयाजवळ करणार आहोत। त्याच्यानंतर डोळ्यामध्ये प्राण यावे याकरता मूर्तीच्या उघड्यांना आपण तूप लावणार आहोत। यामुळे मूर्तीमध्ये प्राणशक्ती येण्यामध्ये सहकार्य होत असते। याकरता आपण संकल्प करत आहोत। हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। एवं ग्रह गुणगण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो आनितोयो पार्थिव सिद्धिविनायको मूर्ति निर्माणविधो ताडन अवघातादि टंकनादि सकल दोषनिरसन पूर्वक प्राणप्रतिष्ठा पूजन अहम सदयः करिष्ये असा संकल्प करून पाणी तामणामध्ये सोडायचं आहे। हात पुसून घ्यायचे आहे। मूर्तीच्या शुद्धीकरता दुर्वांकुराने देवाच्या मूर्तीवरती पाणी शिंपडायचं आहे। जास्त पाणी शिंपडू नये कारण मूर्ती जी आहे ती मातीची आहे। अंशमात्र शुद्धीकरता पाणी शिंपडायचं आहे। ओम प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्मो शिवो भव शांती शांती शांती। मूर्तीमध्ये शुद्धी करता आपण दुर्वेच्या काडीने देवाच्या हृदयाजवळ चांगलं तूप लावणार आहोत। चांगलं तूप घेऊन ते मूर्तीच्या हृदयाजवळ स्पर्श करायचा आहे। मूर्तीच्या डोळ्यांच्या बुबुळाला देखील स्पर्श करायचा आहे किंचित अंशमात्र। अंजन लावायचं आहे देवाला। हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं आहे। संकल्प करायचा आहे। अस्ति स्त्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रा ऋषि सामान्य छंदासि परप्राणशक्ति यां बीजं ह्रीं शक्ति क्रों कीलकम् आसामानितोय पार्थिव सिद्धि विनायक मूर्तेषु प्राणप्रतिष्ठापने विनियोगः। पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे। हात स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहे। मूर्तीच्या हृदयाला हात लावायचा आहे। डावा हात आपल्या हृदयाला लावायचा आहे आणि उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावायचा आहे। आपले डोळे बंद करून घ्यायचे आहे। मूर्तीमध्ये प्राणशक्ती येत आहे अशी भावना करायची आहे। ओम आं ह्रीं ग्रों यां रां लां वां शां सं सोहां आसां मूर्तीनां प्राणा इह प्राणाः। ओम आं ह्रीं ग्रों यां रां लां वां शं सोहां आसां मूर्तीनां जीव इह स्थितः। ओम आं ह्रीं ग्रों यां रां लां वां शं सोहां
आसां मूर्तीनां सर्व इंद्रियाणि वाङ् मनो त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पादोपयवस्तानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। ओम इति षोडश संस्कारा संपद्यताम् इति भावयेत। नेत्रोन्मीलनम्, मूर्तीचं दर्शन घ्यायचं आहे। मूर्तीला परत दुर्वेच्या काडीला तूप लावून मूर्तीचे डोळे उघडायचे आहेत। ओम वृत्रस्यासि कनेन कश्चक्षुर्दा आसि चक्षुर्मे देहि चक्षुकुपा अग्नेसि चक्षुर्मे पाहि इति नेत्रोन्मीलनम्। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सिद्ध झाली आहे। मूर्तीमध्ये प्रतिष्ठा करण्याकरता अक्षत व्हायची आहे। ओम मनो ज्योतिर्जुखतामाजस्य बृहस्पतिर्जज्ञमिमन्तनो त्वरट्टञ्जज्ञकुंसमिमं ददातु विश्वे देवास इहमादयन्तामों प्रतिष्ठ सिद्धिविनायकाय नमः। प्रतिष्ठार्थे अक्षतान् समर्पयामि। मूर्तीवरती अक्षत व्हायची आहे। आता हातामध्ये अक्षत घेऊन गणपतीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे। ओम एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। आसनदानं, गणपतीच्या आसनावरती अक्षत व्हायची आहे। ओम पुरुष एवेदकुं सर्वांजदभूतं यच्च भावयम् उताम्रेतत्वत्सेशानो जदन्नेनातिरोहति सिद्धिविनायकाय नमः। आसनं परिकल्पयामि। पाद्यसमर्पणम्, इथे मूर्तीच्या पायावरती पाणी वाहण्याचा संस्कार आहे। आता ही मूर्ती जी आहे ही मातीची आहे, ती आपण तामनामध्ये ठेवून त्याचे पूजन करू शकत नाही, म्हणून प्रतिकात्मक येथे दुर्वेच्या काडीने देवाच्या वरती पाणी प्रोक्षण करायचं आहे। वम एतावानस्य महिमा तो जायांष्टपूरुखः पादोस्य विश्वभूतान् त्रिपादस्यामृतं दिवि सिद्धिविनायकाय नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं कृत्वा। आता गणपतीला अर्घ्य स्नान घालायचं आहे। अर्घ्य म्हणजे ह्या एका वाटीमध्ये आपण रंगीत पाणी केलं आहे, हळदी कुंकू आणि सुवासिक फुलं एकत्र करून त्याचा अर्घ्य तयार केला आहे। हा गणपतीच्या वरती प्रोक्षण करायचा आहे, गणपतीला अर्घ्य व्हायचं आहे। वम त्रिपादोर्ध्व उदयित पुरुषः पादोस्येहा भवत् पुनः तो विक्वं वक्रावत्साशनान शने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। चांगलं पाणी हिमडायचं आहे। अर्घ्यान्ते आचमनीयं जलं समर्पयामि सर्वांगे स्नानीयं समर्पयामि। मिलित पंचामृत स्नानम, आपण पंचामृत तयार करायचं आहे। त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, साखर, मध या सर्व गोष्टी समप्रमाणामध्ये घेऊन त्याचं पंचामृत तयार करायचं आहे आणि ते पंचामृत देवावरती प्रोक्षण करायचं आहे अंशमात्र। ओम पंचनद्याः सरस्वतीमपि स्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरितो वयोदधि घृतो मधु शर्करामृत पंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्ध आचमनीयं जलं समर्पयामि। गणपतीवरती शुद्धोदक प्रोक्षण करायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्ध आचमनीयं जलं समर्पयामि सर्वांगे स्नानीयं समर्पयामि। आता गणपतीचं पूजन सिद्ध होण्याकरता गणपतीला एक फूल, गंध, अक्षता आणि हळद कुंकू यामध्ये स्पर्श करून देवाच्या चरणकमलाजवळ व्हायचं आहे। सकल पंचामृत पूजन फल समृद्ध्यर्थम देवं गंधाक्षत पुष्पैः संपूज्य। 2 वेळा देवाला नमस्कार करायचा आहे। धूपं परिकल्पयामि दीपं परिकल्पयामि आसादित पंचामृत नैवेद्यम। जे पंचामृत आपण घेतलं होतं त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। खाली चौकोनी मंडल काढायचं आहे, त्याच्यावरती नैवेद्याचं पात्र ठेवायचं आहे, पंचामृताचं पात्र ठेवायचं आहे, त्याच्याभोवती पाणी फिरवायचं आहे।
ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि। पळीभर पाणी सोडायचे। नैवेद्यांचे आचमनीयं जलं समर्पयामि। शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। देवाला नमस्कार करायचा आहे। प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। 2 दाणे अक्षत देवाच्या डोक्यावरती व्हायचे आहे। मंत्राक्षताम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। अलंकरणार्थे ओम मंत्राक्षतान् समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। आपण जे वाहिलेलं फूल होतं ते उतरवून घ्यायचं आहे। ते निर्माल्यामध्ये समाविष्ट करायचं आहे। उत्करे निर्माल्यं वंदनपूर्वकं विसृज्य अभिषेकार्थं वा पुनरपि गंधाक्षतपुष्पैः संपूज्य। पुन्हा 2 पाकळ्या देवाच्या चरणकमलावरती व्हायच्या आहेत। देवाला अभिषेक आपल्याला आता इथे करायचा आहे। अभिषेकं कुर्यात। पार्थिव सिद्धिविनायकावरती दुर्वेच्या काडीने आपण जलाचं प्रोक्षण करावं आणि मूर्तीला अभिषेक करायचा आहे। श्री गणेशाय नमः। हरे ओम। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाक्योंसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं जदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमौशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्तश्चिष्यति सर्वं जगदिदं तैलेमेष्यति सर्वं जगदिदं तै प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूगर्भुवस्वरों गणादिमुर्म उच्चार्य वर्णादिनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारस्यान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः स एषा गणेशविद्या गणकर्षिः निश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशवङ्कुशधारिणं अरदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषिकवदनं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धान्निलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्याद्यो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं सुयोगी योगिनाम्बरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। अमृताभिषेकोस्तु सकलारिष्ट सर्वोपद्रव शान्तिरस्तु
सिद्धिविनायकाय नमः महाभिषेक स्नानं समर्पयामि। नमस्कार करायचा आहे, प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। देवावरती संस्कार करायचा आहे, वस्त्राचा देव टिपून घ्यायचे आहे। देवाला अत्तर लावायचं आहे आपल्याला। करवली शेजारच्या बोटावरती अत्तर घ्यावं आणि ते देवाला स्पर्श करावं। वस्त्र अलंकार सोवळं या ठिकाणी देवाला अत्तराचा स्पर्श करावा। किंचित हळद घेऊन ती देवाला हळद व्हावी अनुलेपन म्हणून। आणि देवाला मांगलिक स्नान घालायचं आहे, शुद्धोदक अभ्यंग स्नान घालायचं आहे। पुन्हा दुर्वेनी देवाच्या अंगावरती पाण्याचं प्रोक्षण करायचं आहे। ओम निकामे निकामे नः पर्जन्यो बरेखतु फलवतयो न ऊखदयः पचयन्तान्यो गक्षेमो नः कल्पताम् अभ्यंग स्नानं समर्पयामि। देव पुन्हा वस्त्राने टिपून घ्यायचे आहे। देवाला 2 दाणे अक्षत व्हायचे आहे। अलंकरणार्थे सर्वाभरणार्थे आभूषणार्थे अक्षतां समर्पयामि। इथे देवाला कापसाचे वस्त्र असतील तर ते परिधान करायचे आहे। त्याची माळ करून देवाच्या गळ्यात घातली तरी चालत असते। गळ्यात पूर्वीच घालून ठेवलेल्या जानव्याला स्पर्श करायचा आहे। नवभिस्तं तु वीर्युक्तं त्रिगुणं देवतामयं उपवीतं गृहाण उपवीतं मया दत्ता गृहाण गणनायक उपवीतं समर्पयामि। एक पळीभर ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे। वस्त्रो यज्ञोपवीतान्ते आचमनीयं जलं समर्पयामि। विलेपनार्थे चंदनम। देवाला गंध अर्पण करायचा आहे। व्यवस्थित बारीक असा गंध देवाच्या मूर्तीला लावायचा आहे। करंगळी शेजारच्या बोटाने गंध लावावा। ओम त्वांगंधर्वा अखानवस्वामीन्द्रस्वां बृहस्पतिः वामोखदे सोमो राजा विद्वान् लक्ष्माद्यमुच्यत सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। 2 दाणे अक्षत देवावरती व्हावी। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि। गणपतीच्या पत्नी 2 होत्या, रिद्धी आणि सिद्धी। यांना उद्देशून दोन्ही खांद्यावरतून गणपतीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। रिद्ध्यै नमः सिद्ध्यै नमः सौभाग्य परिमल द्रव्याणि समर्पयामि। सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि। कालोद्भव पुष्पम। पुष्प समर्पण करताना सर्वात प्रथम दुर्वेच्या काड्या घ्याव्या, निवडलेल्या असाव्या। त्या गंधामध्ये अक्षतेमध्ये मणी बुडवून देवाच्या खांद्यावरतून खालती देठ वरती करून आणि शेंडे खाली करून देवाला वाहून द्याव्या। हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतम हर्षे पापानि शतमायुष्य वर्धिनी। फुलांची माळ असेल, हार असेल तो देवाला इथे परिधान करायचा आहे। माल्यादीने सुगंधेने मालत्यादिन वै प्रभो मया रितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। गणपतीला त्याला आवडणारे असे जास्वंदीचे फूल आपण इथे समर्पण करायचं आहे। रक्तगंधांतरिक्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं। कालोद्भवानि जपा पुष्पाणि समर्पयामि। वेगवेगळे फुलं पानं देवाला अर्पण करायचे आहेत। आजच्या दिवशी विशेषतः गणपतीचं पत्रीपूजन केलं जातं। त्या पत्रीमध्ये आजच्या दिवशी गणपतीला आपण तुलसी पत्र देखील अर्पण करत असतो। अशी नानाविध पत्र जर उपलब्ध होतील त्याप्रमाणे त्याची यादी पुष्कळ मोठी आहे, पण जे उपलब्ध आहेत ते सर्व पत्र देवाला इथे अर्पण करायचे आहे। पत्र अर्पण करावे म्हणजे मेथीची जुडी वाहतो त्या पद्धतीने अख्खी जुडी वाहू नये, म्हणून देवाला फक्त पानांचे शेंडे काढून देवाला वाहावे। वेगवेगळ्या प्रकारचे पानं देवाला अर्पण करावे।
सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जैर कुंदा गजाति करवीलरसाल पुष्पैः बिल्व प्रवाल तुलसी दल मालतेभिः स्वाम्बोजयामि जगदीश्वर मे प्रसीद। कालोद्भवानि पत्राणि पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। हे अशा पद्धतीचं कमल पुष्प जे आहे त्या ऋतूमध्ये उपलब्ध होत असतं, हे देखील देवाला अर्पण करावं। कमल पुष्पाणि अर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। पत्रपूजन झाल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व पत्री देवाला वाहावी। सर्व प्रकारचे फुलं जे आपण देवासाठी आणलेले आहेत ते वाहावे। त्याच्यानंतर आता आपल्याला धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचा आहे देवाला। सर्वप्रथम उदबत्ती आणि निरांजन लावून घ्यावी। घंटानाद पुरस्कार। उदबत्ती देवाला दाखवायची आहे, पुढे करायची देवाकडे। ओम ब्राह्मणस्य मुखमासी यद्बाहो राजन्यः कृतः ओरो तदस्य जदवैश्यः पद्भ्याकुशूद्रो अजायत धूपेण आग्रापयामि। निरांजन देवाला ओवाळायचे आहे। दीपं दर्शयामि चंद्रमा मनसो जात चक्षोः सुवर्जो अजायत श्रोत्राद् वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत दीपं दर्शयामि। आसादित उपलब्ध नैवेद्यं गुळोपहार नैवेद्यं निधाय। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य येथे गणपती बाप्पाला आपल्याला दाखवायचा आहे। गुळ खोबऱ्याभोवती पाणी फिरवायचं आहे। आसाद गुळोपहार नैवेद्यं पुरतो निधायो गंगणपतैर्मा संप्रोवक्ष। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि। एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। नैवेद्यांते आचमनीयं जलं समर्पयामि हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि। आपल्याला फळं आणलेले आहेत, नारळ फळं हे सगळे देवाला अर्पण करायचे आहेत। सर्व आपल्या आणलेल्या फळांवरती एक एक फूल किंवा फुलाची पाकळी ठेवायची आहे आणि सर्व फळं आहेत ते देवाला अर्पण करायचे आहे। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफला वाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि। ओम जाहा फलिनी रजा अफला अभुगपाजाष्टाभुगपिणीः बृहस्पति प्रसूतस्तानो मुञ्चन् भगोहसः फलन्ताम्बूलं समर्पयामि द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि। इथे गणपती बाप्पाला काहीतरी महादक्षिणा आपण अर्पण करायची आहे। ओम हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीञ्जामुते माङ्गस्मै देवाय हविखा विधेम द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि फलन्ताम्बूलं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। एकार्थे उत्तरकर्पूर नीराजन दीपः। आपल्याला आता सिद्धिविनायकाची आरती करायची आहे। आरतीसाठी आपण तुपाचा दिवा आणि कापराच्या वड्या असे सिद्ध करून घ्यायचे आहेत। कापूर आपल्याला नंतर लावायचा आहे, कापूर आरतीच्या वेळेला। निरांजनीला एक फूल व्हायचं आहे। रियम रत्नेश्वर्यै नमः। सकल पूजार्थे सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। आरार्द्रिक्यं कुर्यातो घंटानाद पुरस्तर।
सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम रूपा जोयाची सर्वांगी सुंदर उडिशेंदुराची कंठी दळके माळ मुक्ता फोळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भराज गवरे कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणझुणुतेनो पुरे चरणे घागरया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रैनयना दासरा माता वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव कापूर प्रज्वलित करायचा आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयान वन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रदीप्तवासान सहसांगतेन नीराजनन्ते जगदीश कुर्यातो. आरती शांत करण्याकरता त्याच्यावरून पाणी फिरवावं. जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवतावंदनं. देवांना आरती देण्याकरता फूल आरतीवरनं वळावं आणि ते देवाला समर्पण करावं चरणापाशी. पुष्पैः देवतावंदनं आरोग्यार्थे स्वात्माविवंदनं. 2 दाणे अक्षत ठेवून त्याच्यावरती आरतीचं ताट ठेवावं. स्वतः आरती ग्रहण करावी. हात धुण्याकरता पळीवर पाणी हातावरनं सोडून द्यावं. हात पुसून घ्यावे. हस्तो प्रक्षाल्य मंत्रपुष्पांजलीना ध्यायेतो. हातामध्ये फुलं आणि अक्षता घ्याव्या. मंत्रपुष्पांजलीचं स्मरण करावं. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तार्धर्वाणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानस्तचन्द्रपूरवे साध्यासन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं वारवेष्टमराज्यं महाराज्यमां विपद्यमयं समन्तपर्यात् ईशात् सार्वभौमस्सार्वाशान्तादा परार्धातो. पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकराडत तदप्येष श्लोको विगीतो मर्तः परिवेष्टारो मर्तस्यावसनगृहे आविश्यतस्य कामपरे विश्वे देवा समासदैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सिद्धिविनायकाय नमः. चरणकमलेषु मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अंगाभोवती प्रदक्षिणा करावी आणि जागेवरती परत हात जोडून बसावं. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे. अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरो. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. विशेषार्घ्यं दद्यातो. समोरील नारळ हातामध्ये घ्यावं. ओंजळीत धरावं आणि विशेष अर्घ्य देवाला आपण इथे प्रदान करणार आहोत.
रक्ष रक्षकणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानाम भयंकर्ता त्राता भवार्णवात् द्वैमातृकृपा सिंधो षाण्मातुरागज प्रभो वरदत्वं वरं देहि वाञ्छितं वाञ्छितार्थदो अनेन विशेषार्घदानेन सिद्धिविनायक प्रियतां नमो। नारळ आपल्या कपाळी वंदन करावा आणि गणपती बाप्पाकडे आपल्या मनातली इच्छा असेल ती डोळे बंद करून क्षणार्धात मागून घ्यावी। हातातील नारळ देवाच्या चौरंगाला स्पर्श करून जागेवरती अर्पण करावा। हात जोडून नमस्कार करावा। इदं विशेषार्घ्यं समर्पयामि। आता प्रार्थयेतो। हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे। मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी। श्रीपाठकं प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। अनेन पूजनेन सिद्धिविनायक महागणपती सांगस परिवार प्रियतां नमो। तत्सद गजाननार्पणमस्तु। आशीर्वादः आशीर्वादः। येथे आपल्याला देवाचा आशीर्वाद ग्रहण करायचे आहे। सर्वांनी देवाला वंदन करून हात जोडून वंदन करायचं आहे आणि आशीर्वाद स्वीकार करायचे आहे। यावद गोदावरी गंगा यावद देवो महेश्वरः यावद प्रकाशते भानु तावत्वं विजयी भवो। स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु चिंतित मनोरथ कामना फल सिद्धिरस्तु। कर्मांग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु। येथे आपलं गणपतीचं प्रतिष्ठा पूजन संपन्न झालं आहे। सर्वांना हा उत्सव आनंदमय आणि सुखाचा जावा अशी देवाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आहोत। नमो नमः।